नमस्कार, मी अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आम्ही आमच्या बागेत आलो आहोत. इथे काही पपई पिकले पण आहेत आणि कच्चेही आहेत. तर ॲक्च्युली मला कच्चे पपई पाहिजे आहेत, कारण कच्च्या पपईची मी आज एक सुंदरशी रेसिपी बनवणार आहे, मुलांची आवडती. तर चला आपण आता कच्चे पपई पहिल्यांदा काढूया. तर हे पहा, ही आमची पपईची झाडं आहेत आणि छान त्याला पपई असे आलेले आहेत. हे 2 कच्चे पपई मी काढलेले आहेत आणि आता ह्याची सुंदर रेसिपी बनवूया. जाता आता मला इथे एक पिकलेला पपई देखील मिळालेला आहे, तोही मी काढलेला आहे. चला आता आपण किचनमध्ये भेटूया. तर हे पहा, असे 2 मस्त पपई कच्चे मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून ते मी आता कापून घेते. तर ह्याच्या वरच्या साली पूर्ण काढायच्या आहेत. साली काढून आपण ह्याचे पातळ अशा फोडी करणार आहोत. तर सर्वप्रथम ह्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत आधी आतल्या. अशा पद्धतीने आपण ह्या साली आता काढलेल्या आहेत आणि ह्या अशा बारीक बारीक आता फोडी आपण ह्या चौकोनी आकाराच्या करायच्या आहेत. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाहीत. अशा पद्धतीने या फोडी मी सगळ्या कापून घेतलेल्या आहेत 2 पपईच्या. तर मुलांची आवडती तुटी फ्रुटी आपण बनवत आहोत. हे पहा, असे तुकडे व्हायला पाहिजे छोटे छोटे अगदी. तर आपण आता हे पाणी घेतलेलं आहे. तर पाण्यामध्ये आपण ह्या फोडी आहेत त्या ब्लांचिंग करणार आहोत. ब्लांचिंग म्हणजे फक्त आपण एक 7 ते 8 मिनटं हलक्या उकळवणार आहोत. शिजवायच्या नाही आहेत आपल्याला, फक्त हलक्या उकळून घ्यायच्या आहेत. त्याला ब्लांचिंग करणं म्हणतात. तर आपली 7 मिनटं आपण हे आता उकळले आहेत आणि आपण हे पाणी आता गाळून घेऊया. आणि आता आपण ह्या तुटीफुटीसाठी एक पाक करणार आहोत. तर ह्या कपाने मी ह्या 3 वाटी फोडी घेतलेल्या आहेत पपईच्या आणि 3 वाटी साखर घेतलेली आहे. जेवढे पपईच्या फोडी असतील तेवढी साखर घ्यायची आहे आणि 2 कप ह्या कपाने मी पाणी घेणार आहे. तर आपण चला आता साखर उकळून घेऊया. तर आपला पाक करायचा नाही आहे. हलकासा साखरेला चिकटपणा आला की आपण ते थांबायचं. 2 कप मी पाणी घेतलं आहे आणि ह्यामध्ये आता मी 3 कप साखर घालते आहे. एकंदरीत 3 कप साखर घातलेली आहे, कारण 3 कप आपल्या फोडी आहेत पपईच्या. जेवढ्या पपईच्या फोडी असतील तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे मेजरमेंटने. हे पहा, अशी हलकीशी उकळी आली आणि थोडा चिकटपणा आला की आपण अर्ध लिंबू पिळलेलं आहे. तर हे बघा, हे अर्ध लिंबू मी आता पिळलेलं आहे. लिंबू पिण्याचं कारण म्हणजे पाकामध्ये क्रिस्टल तयार होत नाहीत आणि आता छान अशी उकळी येऊन असं हे बबल्स तयार झाले की एक चिकटपणा येतो. हाताने बघायचं, चिकटपणा साधारण लागला पाकाचा की आपण ह्या फोडी आतमध्ये घालायच्या आहेत पाकामध्ये आणि जरा एक 10 मिनटं आपण ह्या शिजवणार आहोत. जास्त मऊ करायच्या नाही आहेत. तर हे पहा, आता 10 मिनटं मी ह्या शिजवल्या आहेत. या फोडी मी आता अशाच रात्रभर पाकामध्ये ठेवणार आहे झाकून, म्हणजे त्या छान मुरतील रात्रभर. सुप्रभात, सूर्यदेवांचं दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी. जयचं देखील मॉर्निंग वॉक सुरू झालेला आहे. ओम सूर्यनारायणाय नमः. सकाळ झाल्यावर जयला आमच्या मजा वाटलेली आहे आणि रनिंग सुरू केलेली आहे सकाळची. चला आता आपण बघूया. काल आपण ह्या फोडी झाकून ठेवल्या होत्या पाकामध्ये साखरेच्या. तर आज आपण आता ह्या पुन्हा आपण गरम करून घेणार आहोत. तर हा पाक मी रात्री पातळ ठेवला होता थोडा जास्त आणि आता थोडासा मी आता घट्ट करणार आहे. तर पुन्हा मी हे 10 मिनटं दुसऱ्या दिवशी परत मी हे शिजवून घेते आहे. तर छान अशी उकळी आली की 10 मिनटं शिजले की आपण ते चेक करायचे आहेत. हे पहा, मगाशी पातळ पाक होता, आता थोडा मी जरा असा जास्त आटवला आहे थोडा आणि चेक केल्या फोडी तर छान अशा दाबल्या गेल्या, म्हणजे आपल्या फोडी शिजलेल्या आहेत. हा पहा, हा पाक आता मी गाळून घेतला आहे आणि या फोडी पूर्ण निथळून जायला द्यायचा पाक तो. आणि पाक निथळला की आपण या फोडी बघूया. हे पहा, अशा मस्त अशा आपल्या शिजलेल्या आहेत. आपण आता 4 भाग केलेले आहेत. एका भागामध्ये आपण लाल कलर घातलेला आहे, फूड कलर आहेत हे, अगदी 2 थेंब घातलेले आहेत. एका भागामध्ये मी 2 थेंब हिरवा कलर घातलेला आहे. तुम्हाला फूड कलर घालायचे नसतील तर तुम्ही पालकाची पेस्ट घालू शकता. आम्ही पिवळा कलर घातलेला आहे. तुम्ही बीटाचा ज्यूस आधी घालू शकता लाल कलरसाठी. तर आपण आता हे कॉटनच्या कपड्यावर वाळत घालूया 1 दिवस उन्हामध्ये.
तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकता, पण फॅन खाली तुम्हाला जास्त दिवस वाळवावं लागेल. ऊन असेल तर तुम्हाला लगेचच एका दिवसातच वाळतात ते. चला आता आपण अंगणामध्ये आता हे पूर्ण दिवसभर मी उन्हात ठेवणार आहे, म्हणजे ते छान असे वाळतील. फुलंसुद्धा बागेत छान दिसत आहेत, फुलली आहेत सकाळीच. हे बघा, पूर्ण दिवस मी उन्हात ठेवले होते आणि आता मस्त असे हे ह्या फोडी ज्या आहेत पपईच्या वाळलेल्या आहेत आणि आपली कलरफुल तुटी फुटी अशी छान दिसते. आपण आता एकत्र करूया. अशा प्रकारे आपली रंगीबेरंगी तुटी फ्रुटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मुलांना तर फार आवडते, तर तुम्ही जरूर करून बघा. पपई हा पौष्टिक आहे, त्यामुळे जर मुलं पपई खात नसतील तर त्यांना ही अशी तुटी फ्रुटी खायला द्यायला हरकत नाही. फूड कलर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही त्याऐवजी बीट, पालकाची पेस्ट आणि हळद हे सुद्धा तुम्ही रंगासाठी वापरू शकता. आणि कलर्सचा व्हिडिओ देखील मी केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.